नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्व? मस्त आहात ना? सर्वांनी मस्तच राहा। तर आज आहे आपल्या श्रावण महिन्यातील शुक्रवार आणि आजच्या दिवशी वरदलक्ष्मीचे व्रत आहे। ते वर्षातून एकदाच येते, त्यामुळे त्याचीच ही तयारी चालू आहे। त्यासाठी छोटंसं असं डेकोरेशन केलं आहे मी। बघा किती सुंदर वाटतंय ना। तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। तर वरदलक्ष्मी व्रत हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे। हे व्रत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील दुसऱ्या शुक्रवारी किंवा काही ठिकाणी पौर्णिमेच्या आधीच्या शुक्रवारी करतात। वरदलक्ष्मी हे व्रत माता लक्ष्मीच्या 8 स्वरूपापैकी एक असलेल्या वरदलक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे। तसेच ही पूजा सौभाग्य, आरोग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी करतात। हे व्रत तमिळनाडू आणि कर्नाटक या ठिकाणी खूप प्रमाणात करतात। तसेच हे पारंपरिक व्रत आहे, त्यामुळे त्यात खंड पडू नये म्हणून हे व्रत स्त्रिया करतात। तसेच पूजेला सुरुवात करायच्या आधी आपण संकल्प करायचा। त्यासाठी हातात फूल, थोडे तांदूळ घेऊन म्हणजेच अक्षता घेऊन तुमचं नाव, गोत्र हे सगळं सांगायचं। देवी आईला प्रार्थना करायची की मी तुला आव्हान करत आहे, माझ्या घरामध्ये आणि माझ्या पूजेमध्ये ये, ती मान्य करून घे, असा संकल्प करायचा आणि पूजेला सुरुवात करायची। तुम्हा सर्वांना तर माहिती आहे, पूजेला सुरुवात करायच्या आधी आपण चौरंग ठेवतो, त्याच्या खाली ना छोटीशी रांगोळी काढायची असते। तर तुम्ही ती रांगोळीने पण काढा किंवा कुंकवाने ना स्वस्तिक वगैरे काढून त्याची पूजा करून नंतरच चौरंग ठेवायचा असतो। मी सगळं दाखवणार होते तुम्हाला, पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी ते दाखवलं नाही आहे। पण प्रत्येकाला ही गोष्ट माहितीच असते। आणि पूजेला सुरुवात करायच्या आधी ना नेहमी एक छोटा पाट घेऊन त्याच्यावर आहे ना तांदळाने अष्टदल कमळ काढायचं। कोणत्याही देवी आईची तुम्ही पूजा मांडत असाल तर अष्टदल कमळ हे नेहमी काढा तुम्ही, कारण की ते खूप प्रिय आहे देवी आईला। आणि हा जो तो कलश आहे त्याच्यात मस्त स्वच्छ धुवून घेतला आहे मी, आणि तो रिकामाच घ्यायचा, त्याच्यात पाणी नाही घ्यायचं आहे। त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे कुंकवानी। आणि बाजूला पहिलं सर्वप्रथम आपण आता पूजेला सुरुवात करायच्या आधी कोणत्याही सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो। तर मी गणपती बाप्पाची पूजा करणार आहे। तुम्हाला तर माहिती आहे, आपण जी पण पूजा, व्रत, वैकल्य करतो त्याच्यामागे काही ना काहीतरी गोष्टी असतातच। तर याच्यामागे पण एक छोटीशी अशी गोष्ट आहे जी तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर तुम्ही पूजा बघता बघता ही गोष्ट ऐका। कोणे एकेकाळी कैलास पर्वतावर उमा महेश्वर सारीपाट खेळत असतात। पार्वतीने डाव जिंकला, पण चक्रवेणू नावाच्या गंधर्वाने शंकराच्या बाजूने साक्ष दिली। तेव्हा गौरीने त्याला तू कुष्ठरोगी होशील असा श्राप दिला, परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीला लक्षात आणून दिले। तसेच त्याला उत्शाप द्यायला सांगितला। तेव्हा पार्वतीने एका सरोवराच्या काठावर काही स्त्रिया वरदलक्ष्मी व्रत करत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले। त्याचप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठावर वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या स्त्रियांना व्रताची माहिती विचारली आणि ते व्रत केले आणि तो रोगमुक्त झाला। ही छोटीशी गोष्ट होती। तर बघा, ह्या कलशामध्ये ना सर्वात आधी फूल टाकायचं आहे, नंतर मग सुपारी आणि एक पैशाचं नाणं टाकायचं आहे, आणि त्यानंतर तांदूळ टाकायचे आहेत। पण तांदूळ टाकताना पण एकदम वरपर्यंत नाही टाकायचे आहेत, कारण की आपण नारळ ठेवणार आहे त्याच्यावरती, त्यामुळे तो व्यवस्थित बसला पाहिजे। आणि तांदूळ ठेवून झालं ना तर त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे लावून पाया पडून घ्यायचं आहे। आणि बघा मी किती सुंदर असं नारळाला आज हळदीचं लेपन केलं आहे, कारण की देवी आईला हळद ही खूप प्रिय आहे, त्यामुळेच मी हळदीचं लेपन केलं आहे। आणि कर्नाटक ह्या साईडला पण बघा तुम्ही पूजेमध्ये या तर असंच लेपन केलेलं असतं नारळाला, खूप छान वाटतं। आणि त्यामुळे मी पिवळ्या कलरचंच लाल कलरचंच वस्त्र देवीला परिधान केलं आहे, कारण की पिवळा आणि लाल कलर बघा किती मस्त वाटतं ना, एकदम उठून दिसतो आहे, खूप छान वाटतं आहे मला हे। आणि खरंच आपण विचार पण केलेला नसतो काही गोष्टींचा, त्या तशा होऊन जातात। त्यामुळे ना देवी आईचं करताना कधी पण आहे ना एकदम एकाग्र आणि मनापासून करा, ते कधी पण आहे ना चांगलंच होणार, चांगलंच दिसणार। आणि त्याला ना मी देवी आईला ना अलंकार परिधान करते। तर मी मोत्याचे दागिने घालणार आहेत, कारण की मला मोत्याचे दागिने खूप आवडतात। तर बघा किती सुंदर वाटते ते मोत्याचे दागिने देवी आईला, आणि खरंच छानच वाटतं। देवी आईची अशी पूजा वगैरे मांडणी केली ना घरामध्ये, मन एकदम प्रसन्न होऊन जातं।
फक्त एवढंच का मनापासून करा तुम्ही जे कराल ते. बरे तुम्ही जास्त काही मोठी पूजा करू नका, तुमच्याकडे असेल तशी तुम्ही पूजा करा. आज माझ्याकडे पण जे आहे त्याच्यातच मी पूजा केली आहे, काही विकतचं आणले असं नाही आहे. हे वस्त्र वगैरे आपण मार्गशीर्षला वगैरे देवीच्या उपवासाला वापरतो तेच आहे. फक्त एवढंच का मी स्वच्छ धुवून वगैरे व्यवस्थित ठेवलं ना तर वस्तू खूप काळ टिकतात. तर देवी आईला तुम्ही वेणी आणा किंवा गजरे आणा. मी मोगऱ्याचा गजरा आणला त्यामुळे बघा किती छान, आणि सगळीकडे ना मोगऱ्याच्या सुगंधाने घरामध्ये ना एकदम मस्त वाटतं, सगळं वातावरणच बदलून जातं. आणि अशी देवी आईची मांडणी केली आहे, खूप छान वाटतं. आणि देवी आईची मांडणी केली ना तुम्ही, पूजा वगैरे केली ना तर तिथे तुपाचा दिवा नक्की लावा. कारण की तुपाच्या दिव्याने ना सगळं जे घरामध्ये निगेटिव्हिटी असते ना ती सगळी जळून जाते. तर जरी तुम्हाला नसेल जमत तुपाचा दिवा लावायला तर तुम्ही तेलाचा दिवा नक्की लावा. पण तुपाचा दिवा आहे ना, काही पूजा वगैरे असतील अशा तर एक तरी लावत जा. तर माझी छान अशी रांगोळी काढायची सुरुवात झाली आहे. कारण की मी आधीच प्रसाद वगैरे ठेवत नाही, तर प्रसादी ठेवली ना आणि त्याच्यावर रांगोळी काढली ना साईडला, सगळी त्याच्यावर उडली जाते ती रांगोळी. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आधी रांगोळी काढा आणि नंतरच नैवेद्य वगैरे ठेवा देवी आईला. तर बघा किती सुंदर मांडणी झाली आहे माझी. घरात एकदम मस्त वातावरण झालं आहे. आणि उपवास पण आहे असं वाटतच नाही आहे माझा उपवास आहे आज, कारण की पूजा करूनच पोट भरलं आहे. आणि हा संध्याकाळचा टाईम आहे आता. तर देवी आईला मस्त असं मी खिरीचं नैवेद्य केलं आहे. तुम्हाला तर माहिती आहे देवी आईला तांदळाची खीर, परत चण्याची भाजी वगैरे खूप आवडते. भले तुम्ही चण्याची भाजी नाही केली तरी चणे ना, भाजलेले चणे वगैरे असतात ती प्रसादी म्हणून द्या. त्यात थोडा गूळ वगैरे ठेवा आणि तेच प्रसाद म्हणून तुम्ही संध्याकाळी सगळ्यांना तुमच्या आजूबाजूला असतील किंवा घरात असेल त्यांना प्रसाद म्हणून द्या. मग तुम्हाला आजची माझी पूजा कशी वाटली? जर खरंच आवडली असेल तर माझ्या पूजेला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.